मित्रांनो, देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मान असणारं मैदान मित्रांनो निमसोडकरांचं पार पडलं आहे. या मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता भुंगा आणि कंदूरकरांचा राजा ही जोडी बोलायला अशी पात्र झाली आहे. मिलिंद शेठ आहेत आपल्यावर. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशी पाहिली गाडी? छान पळाले होते. गट पण चांगला काढला होता, सेमी पण चांगली काढली होती. थोडा बैल मागे ढकलण्यामध्ये ढकलायला गेला, थोडा झेंडा पडला, खाली गाडी फॉल झाली, त्यामुळे जरा फायनलला थोडा गडबड झाली. तर ते काही होऊ शकतं बैलगाडी क्षेत्रात. सुट्टीला प्रॉब्लेम झाला, मागे ढकलायला गेला राजाचा जो सुट्टी मेकर आहे ना, मागे ढकलायला गेला आणि तेवढा झेंडा पडला. मग ते तासात खालीच उभी राहिली गाडी. मग 2-3 टांगे पुढे गाडी सुटल्या सगळ्या, गाडी आपली खालीच उभी राहिली होती. आणि गट सेमी वगैरे जर बघितलं असेल तर अतिशय जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला. चांगला स्पीड लागला. गाडी पण जुळून चांगली पळाली होती. सेमीफायनलला भोंगाला थोडीफार दुखापत झाली होती. थोडी दुखापत झाली होती. पुढे येऊन जरा पडला होता बैल आणि लागला होता, बाईक बिकला ठोकरला होता. काय नाही आहे, आता घरी गेल्यानंतर थोडा डॉक्टरला वगैरे बोलून दाखवून घेतो. पायालाच थोडेसे पायाला लागलं होतं जरा. आता काय प्रॉब्लेम नाही ना? नाही असं काय मोठा मेजर प्रॉब्लेम नाही, नॉर्मल असं किरकोळ थोडं दुखापत झाली. शेतात आज पण विठ्ठल नाना होते. काय सांगाल नानांविषयी? काय नानांचं काय, नाना आपला समजून भुंगाला चांगला गुलालात नेण्याचा प्रयत्न करतात. शेवटी नशिबाच्या वर्षी जिथे जिथं मैदानात आम्ही पोहोचतो तिथे गुलाल पात्र तरी आम्ही ठरतो, त्याच्यामध्ये खूप समाधान आहे त्यांना. शेट कुठं तर बघितलं तरी भोंगाचं बघायला गेलं तर सातत्य आहे. कंटिन्युअसली गुलालात आहे तो. हो, गुलालात. कुठेतरी तो त्याच्या फळाच्या जोरावरती आपलं आणि स्वतःच तुमचं पण नाव करतोय. चाहत्यांसाठी त्याच्या पळतो आणि मालकासाठी पळतो. बरोबर आहे. तुमचाही तेवढाच याच्यावरती जीव आहे. त्यानं आजपर्यंत तुम्हाला कधी नाराज केलं नाही. जेव्हा जेव्हा तो शर्यतीला उतरलाय तेव्हा त्यानं त्याचं वर्चस्व नक्कीच दाखवून दिलंय. फॅमिली मेंबर आहे तो, आपल्याला नाराज नाही करणार. आमच्या कुटुंबाचा तो एक सदस्य आहे, त्याच्यामुळे काय नाही, त्याच्यावरती पूर्ण आमचा कुटुंब, मित्र परिवार सगळा प्रेम तेवढाच करतो कुटुंबाप्रमाणे. शेट आता प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही म्हणजे तुमचे बरेचसे व्यवसाय वगैरे किंवा कामं वगैरे पण आहेत, ते सगळे करून तुम्ही इथं सकाळी बरोबर भुंगा सोबत इथं हजर असता, फायनल होस्तोपर्यंत थांबता. काय सांगाल, कसं छंद आहे. आज 40-50 वर्षापासून आमचा पारंपरिक हा छंद आहे आणि तो रक्तात आहे. आणि दुसरं काम बैल मैदानामध्ये भुंगा निघाल्यानंतर मग तिकडे कुठलंच लक्ष लागणार, त्यापेक्षा मग इकडे त्याच्याकडे येऊन आता आल्यानंतर एक समाधान होतं. आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता पहिल्यासारखं नाही का 7ला 7:30ला फायनल होतं, 4-4:30ला फायनली संपतात. मग निवांत आपला 8, 9:30, 10 पर्यंत आम्ही घरी पोहोचतो. परत दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करायला लागते. बरोबर. म्हणजे कुठेतरी ज्यावेळेस भुंगा मैदानात असेल ते मैदानात येण्यापासून राहू शकत नाही. त्याची पण तेवढी अटॅचमेंट पण आहे आणि कसं आपलं सारखं लक्ष राहतं त्यावेळेला. विठ्ठल नाना आहे, पूर्ण टीम आहे. काय सांगाल? भरपूर टीमची मेहनत आहे. सगळे सुट्टी मेकर, दांडा वगैरे, अभय वगैरे, संपूर्ण गणेश वगैरे, जी नानांची संपूर्ण टीम आहे, ते अतिशय म्हणजे जीवापाड त्याच्यावरती प्रेम करते आणि नेहमी सातत्याने भुंगाला फायनलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश पण भुंगा तेवढंच देतो. म्हणजे कुठेतरी तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की माझ्याबरोबर विठ्ठल नाना म्हणजे किंग मेकर आहेत. किंग मेकर आहे. नानांच्या अनुभवाविषयी काय सांगाल? तुम्ही जाणते आपल्या बाबांच्या वयाच्या तिथपासून ते गाडी हाणतात. तर कधी त्यांच्यावरती शक घेण्यासारखं काहीच नाही, कारण की आता हे 2 मैदान झाले तर आमच्याकडून सुट्टीमुळेच प्रॉब्लेम झाला. त्या दिवशी आपला सर्जा आणि भुंगा पळाला तेव्हा पण सुट्टीला प्रॉब्लेम झाला. आज पण फायनलला सुट्टीला प्रॉब्लेम झाला. त्यांच्या हाकलण्यामध्ये तिळभर शंका नाही. ते एकदम जिद्दीने आणि ताकदीने गाडी हाकलण्याचा प्रयत्न करतात. शेट आता कुठेतरी भोंगा नानांच्याकडे जेव्हापासून आलाय तेव्हापासून बघितलं गेलं तरी बराच फरक पण पडलाय आणि तो बघायला गेलं इकडे 3 फेऱ्याला म्हणजे नानांच्याकडं चांगल्या रीतीने त्याचं हे होतंय. चांगला पण 3 फेऱ्याला तर पोहतोय, मुंबई पण तो गाजवतोय आणि शेट बघितलं गेलं ना तर भोंगा ज्यावेळेस आता सेमीफायनल लागला होता, शेजारी पण टॉपची गाडी होती, पण भोंगाची गाडी पब्लिकने पळणार म्हटलं की असा एक थोडासा विश्वास असतो की गाडी 100% लागणार. काय सांगाल त्याविषयी? काय नाही, तो पब्लिकचाच भिताड आहे. त्याला पब्लिकलाच, मुंबईचं आमचं बिंजोरचं क्षेत्र आहे, पब्लिकचंच आहे. त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही. किती पण दाट पब्लिक असते, अंगावरती असते तरी तो चिरडून पळणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला शंकाच नसते आणि पब्लिकला लागल्यानंतर आम्ही आणखीन खुश होतो. बरोबर. म्हणजे पब्लिकनं पाळण्याचा त्याचा एक वेगळा जास्त 2 उड्या शुअरटी एकदम पब्लिकनेच होते आम्हाला. ज्यावेळेस तो गटाला सेमीला पण ज्यावेळेस पळला ना तर मी तुमची सकाळी पण बॅट घेतली होती.
मला बऱ्याचशा कमेंट आल्यात की भोंगा आता खड्या मात्यानं पळतोय. त्याचा एक वेगळेपण दाखवायला लागलाय की तो आता खडा माता करून पळायला लागलाय. आता मी मगाशी सेमीफायनलला पण मी तेच बघत होतो. तो खड्या मात्यानं असा पळायला लागलाय. असती असती सगळ्या सवय लागतात तसं तसं असती हम्म. असती त्याला इकडच्या सगळ्या गोष्टींची सवय झाली आणि आज त्याच्यावरती चाहता वर्ग प्रेम करतो. हं. त्यांच्यासाठी तो त्यांचे मान पुढेच खाली करून देतो. बरोबर. मित्रांनो बघू शकता मिलिंद शेठ भोंगा आहे. मिलिंद शेठला आणि भोंगाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.